सत्यनारायण पूजा कोणत्या वेळेत करायची? ह्या वेळेची पौर्णिमा म्हणजे खूप लाभदायक असते। नव्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण कसा घालायचा जाणून घ्या। हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण, श्री स्वामी समर्थ स्वामींच्या फॅमिली या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचले जातील। तर पहा, दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो तो प्रदोष काळातच करावा। प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान। पौर्णिमा ही मंगळवार दिनांक 11/2/2025 या तारखेला संध्याकाळी 6:56 चालू होते आणि बुधवारी 12/2/2025 या तारखेला संध्याकाळी 7:23 संपते। त्यामुळे श्री सत्यनारायण पूजा ही बुधवारी 12/2/2025 या दिवशी प्रदोष काळातच करावी। पौर्णिमेचा उपवास ही 12 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी करावा। हिंदू धर्मानुसार उगवत्या सूर्याच्या वेळेस जी तिथी असते ती ग्राह्य धरली जाते आणि तेव्हाच आपण उपवास करावा। तर ज्यांनी कोणी अजून सत्यनारायण चालू केलं नसेल त्याला शुभ काळ आहे। नव्याची पौर्णिमा म्हणून आपण मराठी समाजात साजरी करतो, ती आपल्यासाठी लाभदायक असते। तुम्ही सत्यनारायण करून बघा, प्रचंड लाभ असतो। सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून आपण जर मंथली सत्यनारायण घालत गेलो तर ना कधी कुठल्या ब्राह्मणास दान देण्याची वेळ आपल्यावर येत नाही। आपण हा सत्यनारायण आपण स्वतःच करायचं। मी मांडणी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले, अशा पद्धतीने मांडणी करा आणि एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय बघा, विधिवित्तर कशा स्वरूपात पूजा मांडायची, कशी करायची, कशा स्वरूपात नैवेद्य दाखवायचा तो सुद्धा आहे। हा सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तो सुद्धा पहा। आणि पूजा कशी करायची, कोणत्या वेळेत करायची हे मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगितलेले आहे। ती वेळ ऐका आणि तशीच करा। खूप जाणकार माहिती असती, निडरप्रणित मार्गातील परमपूज्य गुरु माऊलींची माहिती असती। न चुकता कुठे मध्ये आधे न थांबवता पाहत जा व्हिडिओ आणि त्या पद्धतीने सेवा करत जा। तर आपल्या नव्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण कधी करायचं हे तुम्हाला समजले असेल, निश्चितच तुम्ही कराल अशी आशा बाळगते। कारण ह्या पूजेने तुम्हाला कसे लाभ होणार हेही सांगते। घरात अन्नधान्याची कसलीही कमतरता भासत नाही, आर्थिक अडचणही भासत नाही, आपली मुले चांगला संस्कार मार्गी लागतात। सत्यनारायण स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून आपले परमपूज्य गुरु माऊलींचे तोडगे असतात, ते खूप लाभदायक असतात। आणि विष्णू श्री स्वामी समर्थ चाच एक अवतार आहे। तर लक्ष्मी विष्णुनारायणचा जोडा आपल्या घरी वास्तव्याला येतो। जर पौर्णिमेला जर आपण ही पौर्णिमा साजरी करत असाल तर लक्ष्मीला अनुसरून ही पूजा असते, विष्णूंना अनुसरून ही पूजा असते। जिथे विष्णूंना बोलवले जाते तिथे महालक्ष्मी बिना आमंत्रणाची पोचते। जिथे महालक्ष्मीची सेवा केली जाते तिथे विष्णू माऊली आपल्या विना आमंत्रणाचे येतात। म्हणजे जेणेकरून काय दोघांची गरज आपल्याला आता आहे। आपल्या सेवेमार्फत आपण त्यांची सेवा केली गेली पाहिजे आणि करावीच। प्रत्येक सेवेकरी आजकाल करत आहे पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेचा त्यांनी अनुभव कमेंटद्वारे सांगा। आपल्या मार्फत जर एखादा सेवेकरी ह्या सेवा करत असेल तर आपल्यालाही त्याचं पुण्य मिळतं। आपल्यालाही माहीत असतं की दान किती आपल्या पदरी स्वामी महाराज देतात। तर प्रत्येकाने शेअर करा, कमेंटद्वारे सांगा। तुम्ही जर पूजा करत असाल तर तुमचे येणारे अनुभव सांगा। 100% अनुभव आपल्याला खूप छान येतो आणि खूप मनापासून पूजा करा। अत्यंत सरळ, साधी, सोपी, कमी खर्चात केली जाणारी आणि घरचा पुजारी आपणच असतो, घरचा स्वामी आपणच होतो। आपल्या हस्ते होणारी ही पूजा असते। कधीही कुठल्याही स्वामींना घरी बोलून पूजा घालायची वेळ सुद्धा येत नाही, कुणाला पत्रिका दाखवायची गरज सुद्धा भासत नाही। अशी आपली मंथली सत्यनारायण पूजेची विधी असते। वरुण देवता, कुलदेवता, गणपती बाप्पा, बालकृष्ण महाराज आणि साक्षात महालक्ष्मी आणि विष्णू देवता यांच्या अनुसरून आपण जी काही विधिवत्तर पूजा करतो ती सगळ्या देवांना मान्य असते आणि सर्व देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळून जातो। तर तुम्हाला कळालं असेल मंथली पौर्णिमेचा किती लाभ असतो, किती प्रकारे लाभ होतो। तर ज्यांनी कोणी अजून सुरुवात केली नसेल त्यांनी निश्चितच करा। खूप साधी, खूप सोपी मांडणी असती। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये फोटो दाखवले, अशा पद्धतीने मांडा आणि निश्चित कराल अशी आशा बाळगते। आपला व्हिडिओ पाहून तुम्ही निश्चितच ही सेवा कराल हेही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते। व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ।